नमस्कार मैत्रिणींनो, भाग्यश्रीज किचनमध्ये मी भाग्यश्री एका नवीन रेसिपीसोबत आपलं स्वागत करते. आजची रेसिपी आहे तांदळाची खीर. तांदळाची खीर हा मेनू कर्नाटकमध्ये मोस्ट ऑफ दी लग्नामध्ये असतोच. आणि कधी आपल्याकडे काही सामान अवेलेबल नसेल आणि एखादा पाहुणा आला असेल, गोडाचा बेत असेल, तर तुम्ही ही कमी सामानात झटपट होणारी रेसिपी ट्राय करू शकता. चला तर मग स्टार्ट करूयात या नवीन रेसिपीला. इथे मी 1 वाटी तांदूळ अर्धा तास भिजायला घातला होता. त्याच्यानंतर आपण हा गरबा असा मिक्सरमधून काढून घेणार आहोत. जास्त बारीक नाही करायचं आपल्याला, गरबसं पीठ करायचं आहे ज्याच्यामध्ये तांदूळ थोडं दिसला पाहिजे. हे बघू शकता, असं गरब काढून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपण मेन रेसिपीला स्टार्ट करणार आहोत. इथे मी एक छोटंसं पातेलं घेतलं आहे आणि गॅसची फ्लेम ऑन केली आहे. त्याच्यामध्ये आपण 2 टीस्पून इतकं तूप ॲड करणार आहोत. तुपाने आपल्या खिरीला किंवा कोणत्याही गोडच्या पदार्थाला खूप छान स्वाद येतो. त्याच्यानंतर गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आणि 1 वाटी मी ड्रायफ्रूट्स यूज केलेत. ड्रायफ्रूट्समध्ये काजू, बदाम आणि पिस्ता यूज केला आहे आणि थोडीशी आपण ब्लॅकबेरी यूज केली आहे. तुम्ही अक्रोड वगैरे पण यूज करू शकता. आणि गॅसची फ्लेम लोच ठेवायची जेणेकरून आपले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते करपणार नाही. त्याच्यानंतर मी 2 ग्लास इतकं दूध वापरलं आहे आणि 1 वाटी साखर. आता आपल्या गॅसची फ्लेम आपल्याला फुल करायची आहे आणि हे मिश्रण थोडंसं ढवळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण जी पेस्ट करून घेतली होती, गरबी पेस्ट तांदळाची, ती आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ॲड करायची आहे आणि गॅसची फ्लेम फुलच ठेवायची आपल्याला. आणि कंटिन्युअस आपल्याला याला ढवळत राहायचं आहे जेणेकरून आपला तांदूळ खाली पातेल्याच्या बुडाशी चिकटणार नाही. याच्यानंतर मी केशर घातलेलं दूध ॲड केलं आहे आणि थोडीशी इलायची पावडर. हे ऑप्शनल आहे, तुम्ही केशर घातलेलं दूध ॲड करू शकता किंवा कस्टर्ड पावडर पण यूज करू शकता. मी इथे अर्धा वाटी दुधामध्ये थोडेसे केशर अर्धा तास भिजायला घातले होते जेणेकरून केशरचा कलर छान त्या दुधामध्ये उतरतो. आता आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे जेणेकरून आपली खीर पातेल्याच्या तळाशी चिकटणार नाही आहे. कंटिन्युअस ढवळत राहायचं आहे आणि 5 ते 10 मिनटापर्यंत तांदूळ मऊ शिजूपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. हे पहा, तांदूळ मऊ छान शिजला आहे आणि आपली खीर रेडी आहे. 5 ते 10 मिनटात ही खीर रेडी होते. एखादा पाहुणा वगैरे आला असेल, आपल्याकडे काही सामान अवेलेबल नसेल, तर झटपट आणि पौष्टिक आणि टेस्टी स्वीट हा बेत एकदम बेस्ट आहे. जरूर ट्राय करा आणि अशाच रेसिपीजसाठी भाग्यश्रीज किचनला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही या चॅनलवर नवीन असाल, जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.